राधे राधे. आज मी लगेचच दुसरा व्हिडिओ काढते कारण काल जी नक्षत्र झाली टोटल 27 असल्यामुळे मी म्हटलं ज्यांची नक्षत्र पुढची आहेत त्यांना नक्कीच उत्सुकता असेल की आता पुढे काय सांगतात. म्हणून मग मी विचार केला की जमेल तसं लवकर लवकर हे व्हिडिओ काढून तुम्हाला त्या नक्षत्रांबद्दल आणि त्यांचे स्वभाव, त्यांचे पक्षी, त्यांचं प्राणी, त्यांचं झाड आणि काय त्यांचे स्वभाव आहेत किंवा त्यांना काय आवडेल आणि त्यांची करिअर काय जाऊ शकतं आणि काय असेल आणि त्यात साधारण आजार काय येतात त्यांना, ह्याप्रमाणे थोडीशी जरी माहिती मिळाली तरी आपल्याला त्या दिशेने जाता येतं. आता काल मी तुम्हाला अश्विनी, भरणी आणि कृतिकाचं सांगितलं. तसंच हे येतात मेष राशीमध्ये. मग वृषभ राशीमध्ये येतात कृतिका, रोहिणी आणि मृगशिरा. तर काल आपण रोहिणीपर्यंतच घेतलं. एक लक्षात ठेवा, रोहिणी हे असं म्हणतात की हे कृष्णाचं नक्षत्र आहे. तर कृष्ण किती म्हणजे हुशार आणि योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेण्यात प्रवीण होता हे तुम्हाला माहितीच आहे. त्याला रणछोड दास पण म्हणतात. त्याचं कारण एका वेळेला त्यांनी तो रण सोडून निघून पण गेला होता. त्याचप्रमाणे जेव्हा वेळ आली तेव्हा परत येऊन त्यांनी कौरवांचा पूर्ण त्यांना पराभव केला होता. तर ते कुठे एका ते 100 अपराध होईपर्यंत तो शांत पण राहिला होता आणि 100 अपराध झाल्यावर त्याला मृत्यूदंड दिला. या प्रकारे योग्य रोहिणीवाले कुठे काय करायचं हे त्यांना बरोबर माहिती असतं. मौका देख चौका मारनेवाले रोहिणी नक्षत्राची लोक असतात. तर आपण रोहिणीपर्यंत घेतलं. वृषभ राशीचं तिसरं नक्षत्र आहे मृगशिरा. तर मी तुम्हाला सांगितलं 4 की साधारण 9 चरण असतात, ते विभागले गेलेले असतात. तर मृगशिराचं शेवटचं ते वृषभमध्ये असतं. आणखीन मग ते मृगशिरा, आर्द्रा आणि पुनर्वसू हे मिथुन राशीमध्ये येतं. तर मिथुन राशीमध्ये आणखीन थोडंसं वृषभमध्ये असं मृगशिरा नक्षत्र असतं. मृगशिरा या नक्षत्राचे स्वामी असतात मंगल. देवता असते सोम, म्हणजे चंद्रदेवता असते ही ह्यांची. आणि हे लोक सायंटिस्ट होऊ शकतात, रिसर्चर होऊ शकतात, रायटर होऊ शकतात. कळलं की नाही. त्यांचं म्हणजे सिम्बॉल प्रत्येक नक्षत्राचं ना वेगवेगळं सिम्बॉल आहे. तर ह्या मृगशिरा, मृग म्हणजे कळतंच, मृगशिरा तर हरणाचं तोंड आणि हरणाचे शिंग मेन म्हणजे मृगशिरा नक्षत्राचं सिम्बॉल असतं. तर तुम्ही त्या हरणाचा फोटो शिंगासकट लावू शकता. शिंग हे हरणाची खूप नाजूक असतात, त्यामुळे हे लोक तशी तब्येतीने जरा नाजूकच असतात. पण घराची जबाबदारी ते अत्यंत प्रामाणिकपणे 100% घेतात. कळलं की नाही. पण ह्यांची आता प्राणी बघितला तर नाग आहे, कोंबडी आहे, म्हणजे पक्षी बघितला तर कोंबडी आहे आणि त्याचं झाड आहे ते म्हणजे आपण पान काढतो ना त्याची जो कात घालतो त्या खाताचं झाड हे यांचं सिम्बॉल आहे. तर हे लोक खूपच नाजूक जरी असे असले तरीही आपल्या घराच्या जबाबदारीला ते मागे हटत नाही. म्हणजे असं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कोंबडी हे असल्यामुळे कोंबडी अंडी देते, म्हणजे त्या अंड्यांना कसं जपते आणि कसं हे करते तुम्हाला माहितीच आहे. पण वेळ आली तर कोंबडी हलाल पण होते. त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी जीवाची बाजी हे लोक लावतात. असे आहेत मृगशिरा नक्षत्राचे लोक. आता दुसरं आहे आर्द्रा. मिथुन राशीमध्येच येतं आर्द्रा आणि पुनर्वसू. मृगशिरा आत्ता सांगितलं. आता आर्द्रा, आर्द्राचा देव आहे राहू. कळलं की नाही. आणि ह्याचा सिम्बॉल काय आहे माहिती आहे, पावसाचा थेंब किंवा डोळ्यातले अश्रू. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ते कसे असतात, ते जलतत्वाचे आहेत. पावसाचा थेंब आणि डोळ्यातले अश्रू, ते इमोशनल असतात, काळजी फार घेतात
म्हणजे घेणारे असतात. नंतर परंतु कुठल्याही कितीही कठीण परिस्थितीमध्ये बाहेर येण्याचे त्यांच्यामध्ये कसब असतं. ते डगमगत नाहीत. कितीही संकट आली तरी ते योग्य मार्गाने त्यातनं बाहेर पडण्याचे प्रयत्न असतो आणि ते यशस्वीरित्या बाहेर पण पडतात. यांचं रुद्राचं उग्र रूप असतं एक प्रकारे आद्रा म्हणजे. यांना श्वासाचे आजार जास्त होतात. कळलं की नाही. आणि ह्यांचा आता जर का प्राणी बघायला गेला तर फिमेल डॉग असतो. कळलं की नाही. म्हणजे कुत्री. बाज हा त्यांचा पक्षी असतो. आणि कृष्णकमळाचं झाड, कृष्णकमळाची मला वाटतं अशी वेल असते ना पूर्वी. म्हणजे मला आठवतं आहे आमच्या इथे माहेरी तिकडे ज्यांचे बंगले असायचे त्यांच्याकडे असे कृष्णकमळाची अशी वेल यायची आणि त्याची अत्यंत सुंदर जांभळ्या रंगाची मला वाटतं फुलं येतात. आता बरीच वर्ष झाली ती फुलं बघून, त्यामुळे मी पण जरा कन्फ्यूज आहे. तर तुम्ही काय, या तर कमळाचं झाड तुमचं जर गार्डन असेल किंवा तुमच्याकडे टेरेस गार्डन असेल तर लावू शकता. किंवा फिमेल डॉग पाळू शकता. किंवा ह्यातलं काही करू शकता. म्हणजे त्याने काय होतं, ते नक्षत्र ॲक्टिवेट होतं. म्हणून हे आपले उपाय सांगितले. साधारण मी तुम्हाला सांगितलं की हे आणि जलतत्व असतं त्यांचं. आणखीन श्वसनाचे आजार असतात, त्यामुळे जरा काळजी घ्यायची. म्हणजे थंडीत पावसात वगैरे जरा जपा असं सांगते. आता शेवटचं म्हणजे पुनर्वसू. मिथुन राशीचं शेवटचं नक्षत्र पुनर्वसू असतं, जे पुढे मग कर्क राशीत घेतं. चौथी रास कर्क आहे. तर असं ते पुढे पुढे ते जात जातं. तर पुनर्वसूंचा मुख्य असतो गुरु असतो. शांती आणि संतुलन ह्याचं. आता ह्याच्यात 4 प्रकारचे स्वभाव आहेत. त्यामुळे मी शांती संतुलन सांगितलं. आणि बहादूर वर्चस्व, नेता आर्मीमध्ये किंवा ह्याच्यात सेनेमध्ये जाऊ शकतात किंवा पोलीसमध्ये जाऊ शकतात. तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. त्या 4 चरणामधले एक चरणाचे लोक असे असतात, दुसऱ्या चरणाचे दुसरी असतात. थोडासा फरक होतो. पण तुमच्या लक्षात येईल काही ना काहीतरी साम्य प्रत्येक नक्षत्रातल्या माणसात थोडंसं तरी असतं. आता हे गुरु आणि संतुलन आणि शांती असल्यामुळे टीचर असतात. यांची देवता असते अदिती. अदिती म्हणजे देवांची माता, ती अदिती. कळलं की नाही. यांचं सिम्बॉल काय असतं, धनुष्य बाण. धनुष्य मेन म्हणजे धनुष्यबाण असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे ते बहादूर असतात. म्हणजे हे पण एक क्वालिटी आहे. जशी टीचर होतात तशी ही वर्चस्व असल्यामुळे बहादूर असतात. नेता, आर्मी, पोलीस ह्यांच्यामध्ये जातात. ह्यांचा हे असतो प्राणी असतो बिल्ली. आता मांजर, मांजर कशी असते, चतुर असते, ॲक्टिव्ह असते. त्यामुळे ती बिल्ली असते. आणि ह्यांचा पक्षी असतो अत्यंत सुंदर पांढरा शुभ्र, सगळ्यांचा आवडता असा हाऊस. कळलं की नाही. आणि ह्यांचं झाड कुठलं असतं माहिती आहे का, बांबूचं झाड. बांबूचं झाड कसलं सिम्बॉल आहे सांगा बरं. तर ते एक झाड लावलं तर त्याची 10, 15, 20, 50, 100 अशी झाडं होतात. त्यामुळे त्याचा अर्थ असा की ही माणसं हार मानत नाहीत. एकदा त्यांना एखादी गोष्ट हातात दिली तर त्याचे शेवटपर्यंत त्याला ते कसं पूर्ण होईल ह्याची ते काळजी घेतात. हे बांबूचं सिम्बॉल आहे. अशा प्रकारे आज आपण मृगशिरा, आद्रा आणि पुनर्वसूचं आपण साधारण एक ढोबळ अर्थाने नक्षत्रांची लोकं कशी असतात हे मी सांगितलं. त्याप्रमाणे आपल्या घरचे किंवा आपण कोणी आहात का हे आपण विचार करूया. चांगलं आहे, सगळ्यात चांगलंच असतं. थोडंसं काही मागे पुढे असेल तर मग ते यांचा आधार म्हणजे आता पुनर्वसूच्या लोकांना सर्दी, खोकला हे आजार जरा जास्त होतात. बाकी त्याच्यावर काय आपण उपाय करू शकतो. तर असे सगळे 3 नक्षत्रांचं सांगितलं. परत पुढच्या वेळेला पुढची 3 नक्षत्र करून मी प्रयत्न करेन की 27च्या 27 नक्षत्रांचे थोडेफार मला जमतील तसे गुणदोष सांगेन. राधे राधे.